लय गेली अरे आणि शिकवणारी पण लय गेली. तुम्हाला शिकवणारी जी आहे ती का नाही ती चुना लावून जाते ती चुना लावून जाते ती तुम्हाला चुना लावून गोड बोलून चुना लावून जाते ती सगळं लुबडायला लागली तरी कळना ती भिकाचा ढवाळा आला मी माझ्यापासून काय भिकाचा ढवाळा आला भिकाचा मला भिकाचं ढवाळ आणलं कुणी आम्ही नाही तुम्हाला आला तुमच्या दोस्तांसंग दोस्तांसंग जाऊ मी कशाला आणती तुझ्या खानदानात नमस्कार माझ्या बहिणींना भावांना शुभ सकाळ बर का सगळ्या सीनला झाली का जेवण सगळ्यांची माझं काय जेवण झालं नाही कारण की एवढं पोट भरतंय जेवाय कशाला लागतंय है का नाही ऐकून ऐकून एवढं पोट भरतंय म्हटलं जेवाय कशाला लागतंय या स्वयंपाक केला तर नवरा माझा खात नाही हाताने खाल्लाय खाल्लाय राडा कसला उठवलाय आणि कशा संग काय खात्यात काय नाही तुम्हाला दाखवती बघा कसा खेळ लावला या माणसानं डोकं फुटायचा वकूत आलाय फुटायचा तरी सवय जाय नाही चाल जाय नाही बघा कसं आहे बघितलं डोळे ना तुमच्या काय उपयोग नाही वा काय पण करा ह्या माणसाला माणूस सुधरत नाही चालू केलं बघितलं चटणी मीठ तेल तेल नाही आता पाणी ओतून खावा पाणी कारण की तुम्ही आणलेलं बाजार ना महागडी संपून गेला या काय दिसतंय का काय तेल कुठलं पाणी आहे ते योगी असं वाटायचं रशी जळली पण बळ गेलं नाही अरे नाही नाही रशी जळलंय पण बळ गेलं नाही तुमचं काय नाही चांगलं चुंगलं मागणार नाही नाही असं तसं खाईल खावा काला करून का खाय ना अजून त्यात चटणीत अजून का पाणी होत ना वाता काला का करून खायचं होईना वाता धरा खावा काला करून खावा खावाय काला करून काय झालं बिघडली तुला कोणी नाही नाही काला करा काला टाका चपाती त्यात खावा असंच पाहिजे तुम्हाला चटणीत पाणी ओतूनच द्याय पाहिजे त्याच मापचं आहे तुम्ही सुधारायचं नाही ना राग तर किती आहे नाकावर आहे राग नाकावर अरे देवा खरंच खायला आई बापानं असलं बिलिंद्र पिल्लू माझ्या गळ्यात बांधलं काय मी हाय म्हणून टिकली दुसरी गेली असती तुम्हाला टिकला लावून ना कवाच कवाच निघून गेली असती एकूण चटणी खायची होती पाणी होतं माझं हे केलं वय खावा घे खाणारच आहे कुठं जर गेलं तर शेवटी खायला कुठे यायचं आहे माझ्याच घरात आहे कुणी केलं हे मीच केलंय झोपेत केलं का स्वप्नात केलं आता जस्टच केलंय आणि राडा इथं जायला हाय ना एक चपाती केली का दोन केल्या 5-7 केले त्या संध्याकाळी माझी मित्राची पार्टी आहे त्या मित्राला तर काय बोलू चांगलं त्या पार्टीला तर काय बोलू चांगलं जेवाय नाही तेल चटणी घरी खायची म्हणलं तर माझ्या चटणीत तो पाणी ओतलंय ना तुला दावतोच कसा आहे खाऊ ना आधी राम द्या पोरं म्हणतो ती सकाळी मटण हे आणता का मग मटण जा तू बी खा जा आणि पोरांना बी आणून घालू झालं येऊ किती वा तुम्हाला वाद घालून घालून कटाळले यावं मी आता कटाळले पाणी होती वाद घालून कटाळले काय कशाचं आणत पाणी कोण खायला का चटणीत पाणी ओतून शेना माझी गरीबी माझ्या संग मी काय का खाय ना तुला कोणी पाणी ओताय सांगितलं होतं का घास बुडत त्याला भांडताना माझ्या संग ती मन होती पहिली तुम्हाला माहित आहे का लय जी भांडत ती लय माया पण करत असली बेकार करत नसते ती माया का वा लोकाया दात पाणी वतणारी कधी माया करत नसते ती तिखट लागलं असलं तर धरा पाणी प्या माझा चालू राहू दे सांडलं कशा पाय पाणी तिथं प्या गे पाणी चांगलं दिलंय ना पाणी प्यायला ओतून द्यायला काय जोर आलाय का मी मागितलंय का उठीत ना हाल बाजूला सुधरा घ्यावं मी नेमतं बोलते म्हणल्यावर एवढं कडक व्हायची काय गरज आहे तापायची काय गरज आहे का नमतं बोलणारी आता कोण गुरु झाला अजून का नमतं घे म्हणायला कोण गुरु झाला म्हणजे गुरु होती तर काय गुरु होतो का तुमचा गुरु झालाय का कोण म्हणून तुम्ही दुसऱ्याला सांगताय होय तुमचा आहे का गुरु कोण ही गोष्ट माझ्या ध्यानात जाणार नाही तो माझ्या ताटात पाणी उतलंय ना तुला दावतोच कसं आहे ते काय दाखवायचंय घाम निघायला लागलाय चांगला चटणीत पाणी ओतलंय त्याला पिऊन खायची नाही तर पाणी ओतून खाताय तुमच्या अंगात किती दांडपणा आहे किती दांडपणा म्हणायचं त्या माणसाला तेलाला नाही जर महाग करणं तर माझं मी नाव दुसरं ठेव मला काय देणारा वर आहे भगवंत तुम्ही काय मला महाग करणार आहे
आ परमेश्वर सांगा असल्यावर काय खरं नसतं आओ कुणाचं तू आणि घेऊन सांगते मग लेकरांनी मटण माहिती मला सांगते उत्तर दाम तर आणायचं होतं घालायचं होतं ना करून त्यांना लेकराच निघाय हा? इथं करून घालते ना बा इथं ठेवती पीठ पीठ मी आणती दळून शिना आपलं खाताय करून शिना आओ मनाला नाही जाणाला तर आहे का त्या पैशाचं खात नाही आमच्या बाचा काय हा. तुमच्याच बाचा आहे ती पिशवी आणली तिथं डब्यात ठेवली त्याला होय, होय, होय. लावायचं नाही कोण नावाय लागलं या मेलेल्या आम्हाला कोण लागलं रडायला तुमच्यासारखं रडत बस चाल कोण नाही रडत बसत लगे आठवण लगे काय आठवलं नाही आतापर्यंत ते आता काय आठवायचं राहिलंय अजून काय शिल्लक बाकी ना अजून काय शिल्लक बाकी सांगा की लगे म्हणून म्हणलं अजून काय शिल्लक बाकी आहे पै पाहुणा आलेला कळना तर कोण आलं गेलं कळना तुम्हाला सांगते बरं का माणसं यायची ती आज उद्याच्याला जरा शांत राहावा तर नाही आपला तांडपणा सोडायचंच नाही ना दारात उभा करत नाही कोणाला नाही तर बस एकटाच आलेच ना एकटाच बसायचं कोण नाही येत पाणी सुद्धा मॅच भरलेलं प्यायचं हो ती भांडी फिंडी घासायची हातानं भरा ते बरा सगळी तुमची अशी कळ मारल्याशिवाय नाही कळत नेऊन घासायची बाहेर ती तुम्ही भरवली ती ना तुम्हीच बरं घासायची ती आपटायची नाही ती भांडी जोर येऊ देऊ नका माझी ती माझी घासणी पद्धत लई इकडे तुमच्या काय हाय ती काय ती माझी भांडी येते आ माझी घासणी पद्धत इकडे आहे म्हणून सांगितले तुझ्या बाजी भांडी नाही ती आणि ती टोपलं कुठे ठेवायला लागलाय झाकू फेकून कोण ठेवायचं आहे ती आ बस ग भरलं पट वाट भरलं म्हणून नका आपटा आपटी चालू केली हाय मी आवरायला सगळा पसारा वेगळं ठेवायचंय काय ती माझं वेगळं ठेव वेगळं ठेवायचंय वेगळंच ठेव सगळं तुम्हीच वेगळं राहावं की मग आमच्यापासनं आ निघा बाहेर माझं घर आहे माझी मी कुणाचं घर काय कुणाचं घर बांधा त्या तिथं कोपाटानं राहा कुठं आम्ही इथंच राहणार बांधा कोपाटानं राहा कुणाला कोपट बांधाय सांगताय हा कुणाला कोपट बांधाय सांगताय तुम्ही आय त्या पिठावर एवढ्या वडा सांगितले आई बापानं भावानं कुणाला बायको वडती काय त्या पिठावर गुट्या मग कोण वडत बायको वडती काय सगळं आणून दिल्यावर चांगलं चुंगलं करून घालायचं खायचं येतं मग आय त्या पिठावर एवढ्या कोण वडत चांगलं नाही कोण वडती यांना तर आपली डाळ नसली की परपंचाचा वाटोळ व्हायला लागला तर कळना होती तेव्हा नसायचे त्या कालवडाच पैसे काय केलं हा कुणाला दिलं बघ मी कोणाला काय देईना तुला काय घेणं देणं आणि तिकडं फिरव आणि बस उरड तिकडे तुम्ही काय करताय घराचं वाटोळ करताय आ मी ओरडत एकटी बसते तुम्ही काय घराचं वाटोळ करताय का तुम्ही काय करताय मी घरी कोण खाणार आहे आ आता घरी कायच राहिलं काय ना मग घरी कायच राहिलं आता झालं तुला काल बी सांगितलंय 2-4 दिवस कळ काढ 2-4 दिवसांना ऑटोमॅटिक कळतंय गंगा बी येते जमुना बी येते सरस्वती बी येते आणि तुझा बाप बी येतोय परत आणि सगळीजण परत गैवर घालत बसा का बरं आम्ही गायवर घालायचा आम्ही काय गायवर घालायचा या रानातनं बाहेर निघाला ना ऑटोमॅटिक कळतंय गैवर का घालायचं आणि कशा पाय घालायचं ते अशी बिहा घालणारी लय गेली अरे आणि शिकवणारी पण लय गेली तुम्हाला शिकवणारी जी आहे ती का नाही ती चुना लावून जाते ती चुना लावून जाते ती तुम्हाला चुना लावून गोड बोलून चुना लावून जाते ती सगळं लुबडायला लागली तरी कळना ती भिकाचा ढवाळा आला मी माझ्यापासून काय भिकाचा ढवाळा आला भिकाचा मला भिकाचं ढवाळ आणलं कुणी आम्ही नाही तुम्हाला आला तुमच्या दोस्तांना सांगा दोस्तांना सांगा जाऊ मी कशाला आणती तुझ्या खानदानात आणलंय